काय करतेस तू? सोड, काय करतेस ताई? सोड तू, तू हे ताई. आई काय वेडपण आहे. माझ्या माणसांना चुकूनही चुकायची परवानगी नाही. आणि जर तिची निवड चुकत असेल तर बाई तुझं हे चुकतंय हे सांगायचा, आणि जर शब्दांनी सांगून तिला कळत नसेल तर वेळेला एक थप्पड मारायचा हक्क एक बाप म्हणून मला नाहीये का? तेव्हा मला तुमचा राग आला होता, पण आता मला पटलंय तुम्ही जे काही सांगताय ते आमच्या चांगल्यासाठीच असतं. सर आत येऊ का? या सर, माझी कंप्लेंट आहे. काय झालं? सर, माझ्या तासाला कोणीही मुलं मुली बसत नाहीत. जर कोणी बसलंच तर बेंच वाजवून आवाज करतात आणि मला शिकवूनच देत नाहीत. आणि जर मी शिक्षा करायला गेलो तर वर्गातून उठून सरळ बाहेर निघून जातात. तुम्ही या सर्व मुलांविरुद्ध स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या. गायदानी मुलं असं का करतात याचा विचार केलाय तुम्ही? सर, मला चांगलंच माहिती आहे याला कोणी चिथवलंय ते. तुमच्या त्या मयेकर सरांनी. एक तर ह्या पोस्टवरती सिनियरिटी वाईज माझा हक्क होता, तरी पण तुम्ही त्यांची नियुक्ती केली. त्यांना नको इतकं निर्णय स्वातंत्र्य दिलं आणि त्यामुळे मला या शाळेत टिकू न देण्यासाठी तो हलकट माणूस. शब्द जपून वापरा गायदानी. आणि शिव्यांचा वापर करू नका. ही शाळा आहे, जरा तारतम्यानं वागा. सर, तारतम्याने वागायला विद्यार्थ्यांना सांगा. शिक्षण सोडून दुसरीकडेच लक्ष असतं. शिक्षकाचंच लक्ष शिकवण्याऐवजी भलतीकडे असलं तर विद्यार्थ्यांना काय दोष द्यायचा? तुम्ही त्यांना पाठीशी घालू नका सर. तुम्ही त्यांना माझ्या वर्गात बसण्याची सक्त ताकीद देणार नसाल तर मी त्यांना माझ्या पद्धतीनं वठणीवर आणीन. अरे वठणीवर तर गायदानी मला बऱ्याच जणांना आणायचंय, पण माझी पद्धत वेगळी आहे. तरीही मी विद्यार्थ्यांना तुमच्या तासाला बसायला सांगेन, कारण त्यात त्यांचंच नुकसान आहे. पण एक लक्षात ठेवा गायधनी, तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलंय आणि ते कधीही भरून येणार नाही. येऊ का हरबडे साहेब? गुलाबराव या ना, या बसा. बोला, काय म्हणताय? काय म्हणायचं खैरमोडे साहेब, आयुष्यात काय गंमत राहिली नाही. काय घडतच नाही. एवढे पक्ष आहेत पण एकाही पक्षाचा कुठं गावगावा नाही. बरं, आमचं सरकार चुकांवर चुका करतंय. जनता तापलेली आहे, महागाई वाढून ठेवलेली आहे. अहो, विलेक्शन तोंडावर आहे, आम्हाला मतं देणार कोण? हा, आणि हल्ली आश्वासनाच्या भूलथापांना बळी पडत नाही तुमची ती जनता. तर काय हो, अहो जरा कुठं खुट्ट झालं की लगेच उपोषण, आंदोलन, जाळपोळ, आत्मदहन, काय आणि काय तिच्या मारी. खरं आहे गुलाबराव. काय गुलाबराव, हे विद्रोहाचे बुडबुडे आहेत ना, ते फक्त न्यूज चॅनल्सला खाद्य पुरवण्यापुरते असतात. हां, पण पक्ष तुमचाच जिंकून येणार. काय बोलताय काय? अहो, तुमच्या तोंडात साखर पडो आणि आमच्या खिशामध्ये नोटांचा पूर वाहो. काय समजताय ना मी काय म्हणतोय ते? वा वा गुलाबराव, नाही म्हटलं आमची लकब आमच्यावरच आजमावली. छान छान. हा, पण आला तुमचा मतितार्थ आमच्या लक्षामध्ये आला. काळजी करू नका गुलाबराव, आमची मदत फक्त तुम्हालाच असेल. नक्की. बरं, काय म्हणतोय तुमचा धंदा? धंद्याचं म्हणाल गुलाबराव तर चाललाय बस इतकंच. पण खरं सांगू गुलाबराव, ती शाळेची जागा माझ्या हातून गेल्याचं दुःख मी अजूनही विसरू शकत नाही. अहो, असं काय बोलताय खैरमोडे साहेब? ती शाळा त्या जागेवरच आहे आणि ती तुम्हालाच भेटणार आहे. हा, शाळा आहे हो गुलाबराव, शाळा आहे, पण तो
हर्षवर्धन भोसलेही आहे. हर्षवर्धन भोसले, त्याला घेऊ की बघून. पर काय खरबुडे साहेब, समय से पहले और भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ भी नहीं मिलता है. आज मी मॉनिटर्सना मुद्दामच बोलवलंय. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, मॉनिटर्स म्हणून मी मुलींचीच नियुक्ती केलेली आहे. कारण मुलींच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांच्या मॉनिटर्सना विना संकोच सांगता आल्या पाहिजेत. काही गंभीर स्वरूपाच्या असतील तर त्या त्यांनी लेखी स्वरूपात द्यायच्या. आणि हो गोरे मॅडम, या मुलींच्या गटाची जबाबदारी तुमची. मुलींनो, तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये 5-5 मुलींचे गट करायचे. प्रत्येक विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीची काळजी घ्यायची. कोणाचं काही चुकत असेल तर दुसरीने तिला समजवायचं. काय किंवा गोरे मॅडमना सांगायचं. हो सर. पण सर, कीर्तीच्या प्रकरणामुळे आम्ही सगळे एवढे घाबरून गेलोत. आणि सर, शिवाय ते पुन्हा परत आलेत. म्हणूनच सांगतो, कीर्तीच्या बाबतीत जे काही झालं ते पुन्हा होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची. एकटी दुकटीने कुठेही फिरायला जायचं नाही. मला आणि प्रिन्सिपॉल सरांना सांगितल्याशिवाय कुठल्याही अतिरिक्त वर्गाला जायचं नाही. अर्थात सगळेच काही वाईट नसतात, पण आपण काळजी घेतलेली बरी. कळलं? हो सर. पळा आता. येतो मॅडम. बर. सर, फारच छान कल्पना मांडली तुम्ही. गोरेबाई, 8वी ते 10वी या वर्गाच्या या वयातल्या मुलींमध्ये मानसिक शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे आधीच त्या संकोचलेल्या, बावरलेल्या असतात. हे मी तुम्हाला सांगायला नको. शिवाय त्यांच्या घरची परिस्थिती अशी नसते की आईकडे किंवा बहिणीकडे त्या मोकळेपणाने बोलू शकतील. अहो, काही काही जणींना तर आईच नसते. मग तिने आपली तक्रार मांडायची तरी कोणाकडे? आणि अशा परिस्थितीत शाळेतही जर त्यांना असुरक्षित वाटायला लागलं तर त्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडेल. या सर्व परिस्थितीचा विचार करून मी एक उपक्रम तयार केलाय. 1 मिनिट. हा घ्या. आणि यामध्ये मला तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. हो सर, निश्चित. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही येऊ शकता. सर, मी आजच कामाला सुरुवात करते. हे काय? आम्ही आमच्या कॉलेजमध्ये एक नाटक बसवलंय, वऱ्हाडी मोगले आजम. वऱ्हाडी मोगले आजम? तुला ट्रेलर दाखवू? दाखव दाखव दाखव.
संगमरमर से तराशा हुआ ये शफाक भूत. भूत नाही रे, भूत भूत. नील, तुला काही ते जमणार नाही उर्दू वगैरे, तू आपला मराठीतच बोल, हो की नाही नेहा? बऱ्या गाऊन राहिल्या तुम्ही दोघी. हे घ्या. शेखू, काट्याले सुकण्याची भीती नसते शेखू. मी तुला अनारकलीची किताब देऊन देतो. ए काय ग, किताब नाही रे, किताब किताब. तेच ते ग. काय चाललंय? नेहमी चुकतो म्हण ना. किताब. शेखू, तुले अनारकलीले इसरावे लागेल बाप्पा. जहापना, बोलो. अनारकलीसाठी मले जंग करावी लागली तरी 72. आय मीन 72. वा 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 वा. शेखू, तुझ्या बुद्धीले लागलाय जंग. जोधा, आज तुला एक काहीतरी निवडावं लागेल. तुझा कुक्कू नाहीतर तुझं हे पोट्ट. ओय बाई, मला कसल्या आफती टाकून राहिले तुम्ही बाप्पा. मानसिंग, सलीमले कैरखान्यात टाका. आलेजा, कैद खाण्यात पाटवडी आणि टाळवडे मिळतात काय? तामिळ हो, तामिळ हो. ए, आता वराडी नाटकात मध्येच तमिळ कशाला रे? कुणाला तरी खूप हसायला येतंय काय? सकाळची गोळी घ्यायला विसरला. हे घ्या. काल मुलांनी नेहाला हसवायचा खूप प्रयत्न केला. चांगलं आहे, चांगलं आहे. मुलं नेहमी हसत राहिली पाहिजेत. खरंच मुलं चांगली निघायला पण नशीब लागतं नाही. ती चांगली निघाली, नीट मार्गाला लागली तर ठीक, नाहीतर मुलांच्या काळजीतून चिंतेतून आई वडिलांची सुटका नाही. म्हणूनच कर्मयोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कर्म करत राहायचं, फळाची इच्छा धरायची नाही. खरंय. आई गो, मी निघते गो. हो, नीट जा. डबा घेतलास ना? हो या. अरे बाबा, तुम्ही अजून निघाला नाहीत? नाही, एका गृहस्थाची वाट पाहतोय. त्याचा मुलगा आपल्या शाळेत आहे, नेत्रहीन आहे. त्याच्यासाठी ब्रेल लिपीतली काही पुस्तकं मागवली आहेत. त्यांना समजावून सांगायचं आहे. त्या मुलाला इतर मुलात सामावून घेणं फार कठीण गेलं. काही मुलांनी त्याची टिंगलसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, पण मग मी त्या मुलांना समजावून सांगितलं. आता तीच मुलं त्याची सगळी मदत करतात. हो, बघितलं ना बाबा, म्हणजे मुलांना जर नीट पद्धतीने शिकवलं, समजावलं तर अगदी दांडगट मुलंही किती सिन्सिअरली शिकतात ना. सावरे, मुलं मातीसारखी असतात. आपण देऊ तो आकार ते घेतात. सत्य आहे. घे. मी घेते.
आहेत ना, 1 मिनिट. बाबा कोण ग? विचारलंच नाही. हॅलो, हा बोलतोय. हा बोला. हा उद्या. बर बर बर. हो 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 हो, नक्की नक्की. बर बर, ठेवू. हो हो. काय झालं बाबा, कुणाचा फोन होता? आदर्श शिक्षक पुरस्कार, हां. त्याचा वितरण सोहळा उद्याच आहे चंद्रपूरला. उद्या? त्याच माणसांचा फोन होता आमंत्रण द्यायला. 1 मिनिट. आई, अंतरा, आई ग, लगेच ये आई. आले. कशाला ओरडतेस? आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उद्या आहे चंद्रपूरला. वाव, बाबा कोण कोण जाणार? कोण कोण म्हणजे काय, आपण सगळ्यांनी जायचं. ही बघ, मी कॅमेऱ्यात रोल भरते, आपण बाबांचे खूप फोटो काढूया. झाले. अंतरा, आईची एखादी छान साडी आणि बाबांचं मस्त शर्ट इस्त्री करून ठेव आजच. उद्या घाई व्हायला नको. आत्ता आत्ता करते बस. पुरे 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 वगैरे काही नाही. यावेळेला आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. आई, मी निघू, उशीर झाला. नीट जागा. काय हो, काय झालं? उद्या शाळेत एक मीटिंग ठेवली आहे, ती बहुधा पोस्टपोन करायला लागणार. आदर्श शिक्षक. आशावरी, ए आशावरी, आशावरी थांब ना. मला कशाला पळायला होते? आशावरी, आशावरी थांब ना तू. अशा काय? मला सोडाव. मी तुम्हाला किती वेळाला सांगू, मला तुमच्याशी लग्न नाही करायचं. आशावरी, आशावरी थांब थांब ना जरा. पण मला सांग, दुसरा कोण लगीन करणार आहे तुझ्या संगत? हा, नाही ना, तुझ्या बापाकडे नाही हुंडा द्यायला पैसा? हा, नाही ना. समजा गावामध्ये तुला काय समजतात माहिती आहे काय? अशुभ समजतात, अशुभ. हा, पण मी नाही समजत. मी तुला अशुभ नाही समजत. तुम्ही माझा हात सोडा. मी तुला शुभ समजते आशावरी. तुम्ही हात. आशावरी, मला तुझ्या संगत लगीन करायचं आहे. मी माझा हात. तू मला एकदा फक्त हो म्हण ना, तर मी तुला सोन्या आणि चांदीनी अशा मरून टाकणार. आशावरी, हात सोडा. सोडला हात. आता तू धरते काय तिच्या हात कायमसाठी? धरते नाही ना? अरे तू काय शाला हात धरणार तिच्या? तुझ्यामध्ये काय आहे हिम्मत? अरे तू तर तुझ्या आईच्या पल्लूच्या पाठीमागे लपणारा पोरगा आहे. वरडते कशाला? मी काय खोटा बोलते का? हा? अरे असेल हिम्मत तर तुझ्या आईला जाऊन सांग ना. का लग्न करीन तर आशावरी संकटच करीन म्हणून. आई मग आहे काय? नाही ना? अरे मग मला तरी करून दे ना तिच्या संकट लगीन. अरे मी मरदचा बच्चा आहे, मरदचा. तुझ्यासारखा लेच्या पेचा नाही.
सचिन ए आशावरी, तू काय सचिन 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 लावला? कशा पळाला ते बघितलं काय? त्याचा चेहरा कशा उतरला ते बघितला काय तू? कशा पळाला बघ ए कशा पळाला बघ. आशावरी, आशावरी, हे आशावरी, 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 पण तू त्याच्या वाईट नको वाटून घेऊ. हा, मी आहे ना, मी आहे ना आशावरी. आशावरी तू काळजी नको करू. मी 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 आहे ना आशावरी. आशावरी, आशावरी. नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश